क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहादा तालुक्यातील लोहारा गावातील रामभाऊ ओंकार माळी या शेतकऱ्याच्या गोठ्याला रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच धावपळ उडाली होती। सरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल 2 ते 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली। शहादा ते लोहारा गावाचे अंतर फक्त 15 मिनिटांचं असून गावकरी अग्निशमन दलाची गाडीसाठी संपर्क केला असता गाडी तब्बल 2 तासांनी उशिरा आल्याने अग्निशमन दलाच्या कार्यप्रश्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती। अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर ती फक्त अर्धीच भरलेली होती। अग्निशमन दलाची गाडी उशिरा आल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। यात जीवितहानी झाली असती तर यात जबाबदार कोण असा आरोप करून ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला आहे। आगीत गोठ्यामध्ये बांधलेल्या 2 म्हशी गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या आगीत पाईप तसेच शेती उपयोग साहित्य जळून खाक झाले आहेत। गोठ्याच्या शेजारील विनोद सरदार पवार, कैलास सरदार पवार यांच्या घरालाही आग लागल्याने त्यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे। पोलीस प्रशासन व महसूल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबांना लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी जगन ठाकरे, शहादा, नंदुरबार। रामभाऊ ओंकार माळी, गाव लोहारा। माझे हे दोरगोटा सर्व जळून खाक झालं। शेतीचे साहित्य होतं, पीएसी पाईप होते, मोटर होती, मोटर पंप होता, देगा होत्या, सर्व चारा होता, म्हशी होत्या, पायड्या होत्या। सर्व 5-6 लाखाचे नुकसान झालेलं आहे, जळून खाक झालेलं आहे। मी कर्ज काढून तो साहित्य घेतला होता, ते सर्व आता हातात झालोय। आता काहीच नाही माझ्या हातात, कर्ज पण फेडायला काहीच नाही। शेती पंचनामा झाला, उद्या करून गेले, पंचनामा करून गेले उद्या। आणि काय तुमची मागणी काय असणार? आमचं सर्व तर 5 लाखाचं तर सामान जळूनच गेलं आहे, सर्व खाक झालंय। पत्र, लोखंड, शेतीला लागणारं साहित्य, सर्व पंप, देगा। तर मला लवकरात लवकर तात्काळ निधी भेटायला पाहिजे सरकारकडून, तेव्हा नाही तर मला आता तर फाशी घ्यायची पाळी आली आहे। माझ्या हातात काहीच नाही राहिलंय। आग कशामुळे लागली होती? आग कशामुळे लागली तेच माहिती नाही। आम्ही घरात होतो तेवढ्यातच आग धरून घेतली। म्हशीला सोडायला पण जायला सवलत येऊ दिली नाही त्यांनी, 15 मिनिटात भोवरी पिळून दिली। किती म्हशी जळाल्या? 2 म्हशीच्या। दोघंची आता कशी आहे प्रकृती? काय नाही, जेमतेमच आहेत त्या, एक दिवस काढता का नाही काढता। डॉक्टर पण वापस चालला गेला। म्हशींचं